नमस्कार सर, पहिले माझी ओळख करतो. माझं नाव आहे गोपाल गायकवाड. आमची टीम आली प्रॉपर 5 रोड बरोबर. तुम्हाला पहिला एक प्रश्न, आपण गॅस हंडी सिलेंडर किती वर्षापासून वापरतो? म्हणजे 30 वर्षापासून तुम्ही वापरत असताल बरोबर. इथे ते दिलेल्या सूचना वगैरे असतात, आपण कधी वाचतो की त्याचं पालन करत असतो का? आपण कधीच करत नसतो. पहिली सूचना इथे बघा काय आहे, डिलिव्हरी लेते समय म्हणजे ज्यावेळेस आपण सिलेंडर घेतो गॅस सिलेंडर, त्यावेळेस सील म्हणजे सील आणि वजन, याचं सील आणि वजन चेक केलं पाहिजे. आपण कधी चेक केले? आपण कधी चेक करत नसतो. का चेक करत नसतो आपण? की आपण जो व्यक्ती देतो आपण त्याच्यावर भरोसा ठेवून वस्तू घेत असतो. म्हणजे आपलंही काम असं आहे की आपण पैसे देतो म्हणजे आपण ती वस्तू खात्री केली पाहिजे बरोबर. याच्यात किती किलो गॅस भरून होते हे माहिती का आपल्याला? जास्तीत जास्त 14.5 किलो अंदाजने असं असं परफेक्टली सांगा, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एवढा आलाच पाहिजे असं. 14.5. याच्यात गॅस येतं 14 किलो 200 ग्राम बरोबर. ह्या एमटी टाकीचं वजन किती सांगू शकता का तुम्ही? खाली टाकीचं, फक्त खाली टाकी किती असेल? 2 केजीच्या आसपास असेल. किती असेल तरी तुमचा अंदाज? एक कुठलाही अंदाज सांगू शकतात? काही नाही, असं नाही आपला काही. याचं वजन असते 15 किलो पासून तर 18 किलो पर्यंत. तर तुमच्या ह्या टाकीचं वजन आहे 15 किलो 600 ग्राम. 15 किलो 600 फक्त खाली टाकीचं. म्हणजे टोटल वजन किती झालं तुमचं? हे 29,800. 29,800 झालं. म्हणजे आपली टाकी 100% भरलेली आहे. आता याच टाकीचं 27-28 किलो वजन आता आपण घेणार आहे का? आपण घेणार आहे का? आज तुम्हाला माहिती मिळेल, तुम्ही घेणार नाही, पण नेक्स्ट टाइम न माहिती असल्यामुळे व्यक्ती घेत असतो बरोबर. त्याच्यानंतर दुसरी सूचना इथं बघा, उपयोग न होणे पर रेग्युलेटर बटन बंद करेल. म्हणजे हे आपण किती वेळा बंद चालू करतो? तुम्ही दिवसात 2-3 वेळा यूज करत असाल बरोबर. दिवसात 2 वेळा, महिन्यात 60 वेळा, वर्षात 700-800चा वापर करत असतात. अशा त्याचं स्प्रिंग असते बरोबर. आपण ऑन करतो, एक तर स्प्रिंग दाबली जाते म्हणजे पिन बाहेर निघते, ऑफ केल्यानंतर पिन आत जाते म्हणजे स्प्रिंग ढिल्ली होते. अशा याच्यातली स्प्रिंग खराब झाली किंवा डॅमेज झाली, तुटून बाहेर पडली का आताच पडेल? आताच बाहेर नाही पडू शकत नाही, कारण की बाहेर निघायला चान्स नाही ना मधली स्प्रिंगला बरोबर. त्याच्यावर ते आपल्या डोळ्याला दिसणार नाहीये बरोबर. त्याच्यानंतर एखाद्या दिवस काय होतोय, तुम्ही रेग्युलेटर लावतात, बटन ऑन करतात, तुम्हाला वाज जाणवतो, तुम्ही परत हे बटन बंद करतात तरी वाज जाणवतो. मग तुम्ही आखरी शेवटी रेग्युलेटर पर्यंत येतात, रेग्युलेटर बटन बंद केलं तरी सुद्धा वाज जाणवतो. वाज कशामुळे तो माहिती का आपल्याला? आपली टाकी लीक असल्यामुळे वास वगैरे येत असतो, किंवा आपलं रेग्युलेटर जे आहे ना ते खराब झालं, डॅमेज झालं, त्यामुळे आपल्याला वास वगैरे येत असतो. आपल्या दोघांना याच्यावर किती लाखाचा इन्शुरन्स दिला आपल्याला माहिती का सरकारने? एक अंदाज, म्हणजे इन्शुरन्स पूर्ण घटना वगैरे झाली त्यावेळेस मिळतोय. 15 लाखाचा आसपास. 40 लाखाचा आहे. 40 बरोबर. पण आतापर्यंत कोणाला मिळाला का? का मिळाला नाही? आपल्या पुस्तकच्या पाठीमागे 38 नियम, 38 अटी असतात. पहिली अट असे की रेग्युलेटर 3 ते 3.5 वर्ष चेंज केलं पाहिजे. आपण कधी चेंज केले? आपण चांगली गोष्ट तुम्ही करतात, काही लोक करत नसतात. त्याचे आपण 38 नियम पाळले, त्या जोडे आपला इन्शुरन्स लागू होतो. तोपर्यंत नाही. 38 नियम म्हणजे कसं, पहिला नियम असा आहे, रेग्युलेटर 3-3.5 वर्ष चेंज केलं पाहिजे, नटी टाइम चेंज केलं पाहिजे, सर्व गोष्टी बारकाईनं बघितल्या जातात बरोबर. त्याच्यानंतर अशी नळी तुम्ही वापरली असेल लबराची, ही सरकारने बंद का केली सांगू शकता का तुम्ही? नाही, आता काही माहित नाही. बंद करण्याचं कारण असं आहे, ही लबराची होती बरोबर. कुठलीही लिकेज वगैरे व्हायचे, कुठलीही दुर्घटना वगैरे व्हायच्या. पण आता मिळाली तुम्हाला ऑरेंज कलरची नळी, आता सध्या 6-7 पासून. पण त्याच्यापासून आपण 100% सेफ्टी सांगू शकतो का? त्याच्यापासून आपण 100% सेफ्टी नाहीये बरोबर. त्याच्यानंतर आपण खायची प्यायची वस्तू घेतो, काय चेक करतो? पॅकिंग वस्तूला एक्सपायरी हे 3 काम दिसतं तुम्हाला. इथे एक काम बघा, D30 दिसते तुम्हाला. D30 म्हणजे ही 2030 पर्यंत टाकी चालेल आपली. ही आपलं 26 चालू आहे. Dचा अर्थ काय? वर्ष 4 भाग एबीसी कन्वर्ट केले. हे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, बी म्हणजे एप्रिल मे जून, हे 31 डिसेंबर 2030 पर्यंत चालेल. 31 मध्ये ही टाकी आपली जानेवारी महिन्यात एक्सपायरी डेट होऊन जाईल. मग आपण एक्सपायरी डेट वस्तू खातो का? मग आपण टाकी करता एक्सपायरी घेतली पाहिजे का? नाही, ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर
भारत, इंडिया, HP 3 कंपन्या गॅसच्या. तिघांचा कलर लाल का असतो? भारत, इंडिया, HP तिघांचा कलर लाल का असतो? लाल याच्यामुळे कारण की लाल ही निशाणी ज्वेलरी. बरोबर, खतऱ्याचं निशाण आहे. बरोबर. हे कोणी दिले तुम्हाला? सरकारने दिले. बरोबर. आता इथे बसून इथनं बसा, तुम्ही बस स्टँड पर्यंत जा, तुम्हाला जाता येईल का? किंवा ही टाकी घेऊन पाचोरा स्टेशन रेल्वेत बसता येईल का तुम्हाला? नाही. का बसता येणार नाही? कारण की ही ज्वेलरी कचरा आहे. बरोबर. म्हणजे ही तुम्हाला कोणी दिली? सरकारने. पण सरकारची वस्तू असून सरकारच्या वाहनात नेण्याची परवानगी नाहीये का? ही ज्वेलरी वस्तू कधीही दगाफटका देऊ शकते. बरोबर. मग आपण आणून कुठे ठेवली दादा? मग आपण कशावरून सेफ्टी की जसं सरकार त्याची 100% देऊन काळजी घेतो, तशी सुद्धा आपण वापरताना त्याची काळजी घेतली पाहिजे. एक दुसरं उदाहरण आणतो. आपण घरात एक फिटिंग वगैरे करतो. फिटिंग केला आपण एक MCBचा खटका बसवतो. आपण खटका का बसवतो? सुरक्षेसाठी. बरोबर. तसं आपण हे सुद्धा वापरताना सुरक्षा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपण सीलपॅक टाकी कशी ओळखतो? सेम असं याला एक कोटिंग केलेलं असं म्हणून त्याला सीलपॅक म्हणतो. पण सीलपॅक वगैरे नसतं. याला डस्ट टॉक किंवा डस्ट पेपर म्हणले जातो. का? ही टाकी आपल्या डोळ्यासामने भरली जाते का? नाही. ही भरली जाते मोठ्या जिल्ह्यावर तालुक्यापर्यंत आपल्या घरापर्यंत स्थापना होते. यात कचऱ्यामध्ये दूर जायला नको ही त्यासाठी सेफ्टी लावलेली असते. बघ, आपण काय करायचं, नवीन घरी सिलेंडर आली तर आपण फक्त थोडं पाणी टाकायचं इथे चेक करण्यासाठी. बरोबर. थोडं पाणी टाकायचं. आता इथे बबल्स कधी आले तर आपली टाकी 100% लीक आहे. आता इथे बबल्स नाही येते म्हणजे आपली टाकी लीक नाहीये. बरोबर. त्याच्यानंतर आपण जे घरगुती नळी वगैरे आपण जे वापरतो ऑरिजिनल नळी, आपली गॅसची हंडी कितीच्या प्रेशरने गॅस भरतो माहिती का आपल्याला? तुम्ही वापरतात तर तुम्हाला फक्त गॅस वापरतात पण त्याची काळजी तुम्ही घेत नसता, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती नसते. बरोबर. तेच तुम्हाला मी दाखवतो आपली गॅस गळती वगैरे कशी होती. हा जो आपला 650चा प्रेशर आहे, तुमच्या बर्नर लागणार फक्त 40चा प्रेशर. एकाला 40 लागणार, 2ला 80 लागणार आहे. तुम्ही किती बर्नर पेटवतात? 2, 3. बरोबर. 3ला लागणार 120चा प्रेशर. पण तुमची टाकी करते 1 पेटवशाल तरी 750 प्रेशर भेटतोय आणि 4 पेटवशाल तरी 750 भेटतोय. मग आपण फायदा येते का तोट्यात? 1 पेटवशाल तरी 750 प्रेशर भेटतोय आणि 4 पेटवशाल तरी 750 भेटतोय. मग आपण फायदा येते का तोट्यात? आपण तोट्यात आहे. बरोबर. हे तुम्ही आपलं ड्युटी तुम्ही बघितलं हे तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलला. आता हे सिटीमध्ये कंपल्सरी लागू आहे. बरोबर. प्रत्येक घराला फिटिंग झालेलं आहे पाईपलाईनच्या हिशोबाने. हे आपल्याकडे बी अवेलेबल आहे. बघायला लावण्याची पद्धत सोपी आहे. स्प्रिंग वरती घ्यायची, टेकवायचं, टेकाला 2 अंगठी अशी खाली घ्यायची, हे बसून जाते. आता तुमच्या रेग्युलेटर बटन कधी ऑन केलं तर गॅस सप्लाय चालू होतोय. आता याचं बटन मी ऑन केले, आता गॅस सप्लाय आपला चालू झालाय. आता इथे लायटर मारला तर काय होईल? चालू होईल का काय होईल अजून? बरोबर. मग आपण बघायचं का लायटर मारून? आपण बघायचा लायटर मारून? आपण बघू शकत नाही, पण मी तुम्हाला दाखवतो. बरोबर. आपण काय घर उडवण्यासाठी नाही, आपण एक परिवार सेफ्टी साठी आलेलो आहे. बरोबर. पेटतंय. का पेटत नाही माहिती का? पहिला बेनिफिट असा आहे, आपली टाकी किती लीक असली, हा जागेवर लीक बंद करते. दुसरा बेनिफिट असा आहे, आपल्या टाकीचं पितळी काही साईज कमी जास्त असते. कधी कधी तुम्ही रेग्युलेटर लावतात लागत नसतो. बरोबर. हे त्याला ऍडजस्टमेंट करते. तिसरा फायदा असा आहे, मग तुम्ही आवाज ऐकला, आता आवाज ऐका. काय आपला आवाज? हा जो आवाज आहे आपला 160चा प्रेशर आहे. बरोबर. जो अगोदरचा तो 650चा प्रेशर होता, हिने काय केलं 160 वर मेंटेन केलं, म्हणजे 4 पटी प्रेशर आपला कमी केलाय. 160च्या प्रेशर मध्ये तुम्ही 4 बर्नर पेटवू शकता. हा प्रेशर आपला तेवढंच येणार आहे. बरोबर. चौथा फायदा असा आहे, तुमची टाकी किती वरून आली हे आपल्याला कल्पना नसते. बरोबर. हा जो काटा आहे हा पूर्ण हिरव्याला टेकला गेला, म्हणजे आपल्या गॅस 14.200 मोजायची आवश्यकता नाहीये. सूर्य नावापर्यंत आला म्हणजे आपली गॅस टाकी अर्धी झाली आहे. लालच्या थोडी वरती आला म्हणजे गॅस टाकी आपली 2 ते 3 दिवस जाईल, आपल्याला 100% कळतंय. बरोबर. म्हणजे जी टाकी आपली महिनाभर जाते तीच टाकी आपली 10-1 दिवस एक्स्ट्रा जाऊ शकते. आता बघा, थोडा गॅस करतोय मी. आता इथे लायटर मारलं तर 100% पेटलंच पाहिजे. बरोबर. ते काय पेटत नाही, जोपर्यंत आपलं रेग्युलेटर आपण लावत नाही तोपर्यंत पूर्णपणे आपल्या गॅस सप्लाय चालू होणार नाही.
1 2 3 तिघ बटन चालू आहे आपल्या आधी ते लाईटा मारल्यात काय होईल चालू होईल बरोबर. पेटे का पेटत नाही सांगू शकता का पेटत नाही? सर्व बटन ऑन आहे बघा. आपण मोटरसायकल चालवतो, मोटरसायकलला चाबी लावली म्हणजे स्विच ऑन होते, गाडी चालू होते का? तिला किक सील मारावं लागतं बरोबर. तसं येईल की अशी परमिशन आहे म्हणजे हिला परमिशन असते. हिला तुम्ही नवी टाकी लावून जा फक्त असं 2 वेळा पुश करायचंय. इथे गॅस आपला तुम्ही युज केलेली वाटतं टाकी तुम्ही हा बघा काटा कमी बरोबर. आपला गॅस सप्लाय चालू आहे. आता घरातली महिला काय करतात, गुडघे वगैरे दुखतात, कुठला प्रॉब्लेम असतात घरातली महिला वरची शेगडी खाली ठेवतात की खालची शेगडी वरची ठेवतात की समोरचा असल्या अंगावर किसण्याचं काम करतात. अशा अवस्थेत अचानक नळी कधी सटकली उदाहरणार्थ तर काय होणार आहे? चालू याच्यात कधी सटकली तर स्फोट वगैरे होऊ शकतो. आपल्या घरातली नळी आपल्याला सांगून निघेल का? आपल्या घरातली आपली नळी सांगून नाही निघणार आहे, पण मी तुम्हाला सांगून काढतोय बरोबर. काटा कुठे आपला ग्रीनवर आहे, हिरव्यावर बरोबर. काटाकडे एक जण लक्ष द्या, एक जण माझ्याकडे लक्ष द्या. अशा अवस्था अचानक नळी निघाली, काटा कुठे गेला? एकटे बघा. अशा वेळेला आपला गॅस सप्लाय चालू आहे, अशा वेळेला अचानक नळी सटकली काय झालं? बरोबर. डायरेक्टली सप्लाय आपला बंद झाला. म्हणजे यांनी काय केलं माहिती का, जो होणारा गॅस सप्लायमुळे कुठली दुष्परिणाम वगैरे होत होतात, यांनी डायरेक्ट सप्लाय बंद करून दुर्घटना स्टॉप केली बरोबर. आपण 650 प्रेशर कधी बघितलाय का तुम्ही? नाही. आपण 650 बघितला नाही सर, तुम्ही खाली उठून घेतलं. आपण 650 बघितला नाही, पण तुम्हाला मी फक्त 160चा प्रेशर दाखवतो बघा. हा जो प्रेशर आपला 160चा प्रेशर आहे, हा 650चा राहिला असता तर आपण थांबलो, त्या दिन थांबले असतं गॅसजवळ. आपण थांबलो नसतो म्हणजे हा 650 राहिला, फक्त याच्यामुळे प्रेशर कमी झालाय आपला. आपल्या घरातला पहिला लिकेज आहे, हा घरातला दुसरा लिकेज असा आहे. इथे 13 मीटर दाग पडले तर तुम्ही काय करतात? बाजू दाग पडले तर अजून काय करतात? ब्रशनी धुवून टाकतात. म्हणजे महिला काय लहान बाळ असा की तिची आंघोळ करत असतात, पण हिच्या खालचे पार्ट आहे तुम्हाला माहिती कसली? बिळाचं लोखंडाचं आहे. पाणी लागलं म्हणजे सडतात. आता तुमची शेगडी तुम्ही उलटी करून बघशाल ना, ती खराब झालेली असेल बरोबर. त्याच्यात हे पाणी इथेच थांबणार नाही, पाणी इथे जाणार. नळीत कसली कोटिंग आपली तारेची, तारेला पाणी लागलं म्हणजे तार सडणार आहे, कुठली दुर्घटना घडणार. म्हणजे इथे लिकेज होईल, इथून लिकेज होऊन सर इथे गॅस जाईल आणि कुठली दुर्घटना घडू शकते. काटा कुठे सर? ग्रीनवर बरोबर. एक जण काटाकडे लक्ष द्या. अशा अवस्था अचानक नळी आपली सटकली, काटा कुठे गेला? डायरेक्टली डाऊन झाला बघा. आता त्याला परमिशन मागतोय मी, जातोय काटावरती, पेटतंय का बघा. का पेटत नाही हे आपल्याला दर्शवतंय की आपली नळी कुठतरी लीक झालेली. म्हणजे अगोदर आपण हा लीक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपला सप्लाय चालू होणार नाही. तुम्हाला छोटासा एक ऍडजस्टमेंट करून दाखवतो मी. अशा अवस्थेत अचानक तुम्ही स्वयंपाक करत असताना असं कधी झालंय तर तुम्ही काय करणार ते बरोबर. हा एवढा राहील का? हा जास्त वाढेल बरोबर. हे बघा आपण जास्त करण्याचा प्रयत्न करू. काय झालं? मग तिने काय डायरेक्ट सप्लाय बंद करून टाकला बरोबर. आपण जोपर्यंत हा लीक काढत नाही, आता बघा आपण लीक आपण काटावरती करतो जात नाही, जोपर्यंत आपण लीक सुधरवत नाही तोपर्यंत आपला गॅस सप्लाय चालू होणार नाही. इथे आपला गॅस सप्लाय चालू आहे. घरातला तिसरा लिकेज असा आहे, सकाळचा टाइम असतोय. आता दारात कधी बाहेर जात असले किंवा तुम्ही कुठे गावात जात असले तर महिला घरात सकाळ उठतात तर चहा ठेवतात, दूध ठेवतात आणि गॅस असा असतोय. आणि कोणी कधी घरातल्या सदस्याने आवाज दिला की तुम्हाला आठवण आली कामाची तर महिला काय करतात? गॅस कमी करतात आणि दुसऱ्या कामाला हात लावतात बरोबर. ते महिला सवय असते कामात काम करण्याची, कारण की जबाबदारी असल्यामुळे त्यांना करावं लागतं. अशा वेळेस दूध होते जाणारे, चहा होते जाणारे, म्हणजे आपला गॅस सप्लाय डायरेक्टली विजणार आहे असा. मग आपला गॅस सप्लाय चालू का बंद आहे?
बंद आहे चालू आहे. चालेल ताई गॅस सप्लाय फक्त जोत विकली गेली गॅस सप्लाय चालूच आहे हे नसले तरी चालूच राहील बरोबर ते असले तरी चालू राहील किती प्रमाणात चालू राहील तेच सांगतो तुम्हाला अशी नाही घटना छत्रपती संभाजीनगर एक महिलाने दूध वगैरे ठेवलं तर दूध ठेवलं बाहेर गेले झाडायला बाजूची महिला भेटली का असं बोलता बोलता 20 मिनिट 25 मिनिटं आले 5 मिनिटाला दूध ते गेलं त्या महिलाला वास आला महिला हुशार असल्यामुळे बटन बंद केलं पण तुमच्या माणसं सांगतो तुमचं रेगुटर करता अशा टायमाला 1 मिनिटात 1 किलो 14 मिनिटात पूर्ण टाकीचे खाली होऊन जाते वातावरणाच्या हिशोबाने जास्त प्रमाणात वास पसून होतो हा कधी वास नाकाद्वारे शरीरात गेला तर माणूस 1% मरू शकतो इतका हा विषारी आहे बरोबर त्यांना हात जड असतोय हा सरापाला कधीच टेकत नसतो बरोबर तर महिलाला एक दुर्बुद्धी सुचली की आपण पंखा दाबावा पंखा दाबून दाबला की जास्त वास बाहेर निघेल दूर सारखा पण हे तसं नसतंय हे जास्त प्रमाणापासून होतंय हा कधी बटनात स्पार्क होते बटन दाबतात तुम्ही चिंगी होती बटनात चिंगी त्या महिलाने बटन दाबले पंख्याचं चिंगीचं रूपांतर स्फोटमध्ये झालं त्या महिला अक्षर चिंगीच्या महिलाचा नवरा सासू घरातला 5-6 महिन्यात बाळ ते जाऊन गेले ही इतकी डेंजर आहे सर फुटली 10 ते 15 माडे एका क्षणात पाडू शकते आडवी फुटली रेल्वे आठवड्यापेक्षा पण उडू शकते की खतरनाक आहे त्यामुळे हिला सरकारी वाहन देण्याची परवानगी नाहीये मग आपण आणून कुठे ठेवली आपण आपल्या घरी आणून ठेवली आता 1 ते 1.5 मिनिटं झाले असेल वाचतो तुम्हाला बरोबर आता जेवढा गॅस पसरला असेल आपण लायटर मारलं तर तेवढा भडका झालाच पाहिजे बरोबर मग आपण बघायचं का लायटर मारून बघू शकतो आपण तुम्ही 1 लायटर मारता तर पेटत नसतो शेवटी बरोबर पण 2-3 लायटर मारता फ्लो वाढतो इथपर्यंत येतोय बरोबर मी तुम्हाला लायटर मारून बघतो किती घाबरू नको झालंय का बरोबर का झालं नीचा बिनेट पहिला गुडनी अशी काय केलं माहिती ज्यावेळेस सप्लाय चालू होतं त्यावेळेस 100% सप्लाय चालू दिला तो जोत विकल्यानंतर काय केलं माहिती का 90% गॅस जागेवर वापस पाठवला फक्त 10% सप्लाय चालू आहे तुम्ही 2 तासाने आले की 2 दिवसांनी आले तरी सुद्धा घरात कुठली दुर्घटना होणार नाही बरोबर ते पेटेल कुठे पेटेल ते बघा एक्स्ट्रा भडकावर घेतला त्यांनी नाही बरोबर याला वापरण्याची पद्धत सोपी काळा बटन बंद करायचं हे काढून घ्यायचं सुट्ट वगैरे करायची गरज नाही पडत वगैरे नाहीये बरोबर पण स्प्रिंग वरती घ्यायची टेकवायचं टेकवल्यानंतर 2 अंगठी रिंग अशी खाली घ्यायची रिंग खाली झाली म्हणजे बसून जाते काळं बटन ऑन करायचं याला फक्त 2 वेळा असं पुश करायचं इथे गॅस आपलं चालू आहे जे बी काम असलं महिलाचं या बटनावर असणार हेच बटन बंद करायचं ते चालू करायचं कुठल्या बटनला हात लावायची गरज नाहीये बरोबर शेवटचं 2 मिनिटाची वाटली हे सूर्या सेफ्टी तुम्हाला माहिती सूर्या एक ब्रँड आहे बरोबर हिची 5 वर्ष गॅरंटी 30 वर्ष लाईफ आहे एक वेळा लावलं म्हणजे 30 वर्ष तिचं आयुष्य आहे 30 वर्ष पाण्याची गरज नाहीये युएल कंपनी पेटन आहे आयएसओ मार्क म्हणजे कंपनीचं आपल्या कागदपत्र सादरीकरण केलेले 2 ते 15 कोटीपर्यंत इन्शुरन्स आहे कंपनीचा असा दावा आहे हे लावलेलं असताना तुम्हाला काही 38 नियम पाळायची गरज नाही हे लावलं असताना तुम्हाला 0.0 कुठलीही प्रॉब्लेम आली तर तुम्हाला 2 ते 15 कोटीमध्ये इन्शुरन्स मिळेल असतं बरोबर हे आता आपलं कंपल्सरी म्हणजे 4,990 ला कंपल्सरी आपल्याला आवडेल का आपल्या परिवारासाठी घ्यायला आपल्याला आवडणार नाही का हे आपल्याला 5,000 जास्त मागा वाटणार आहे बरोबर पण असं एक उदाहरण कुठलीही दुर्घटना वगैरे झाली तर डॉक्टरने कधी सांगितलं की बाबा 50 सांगितल्याशिवाय पेशंट ऍडमिट करत नाही मग आपण काय करणार आहे 50 सोडून 60 देणं आपण पेशंट आपल्याला परिवार महत्वाचा आहे पैसा महत्वाचा नाही कारण की पैसा आपण कमवतो पैसा आपल्याला कमवत नसतो बरोबर हे आपल्याला सबसिडीमध्ये भेटणार म्हणजे सबसिडीमध्ये आपल्याला 2609 मध्ये दिले जाणार आहे 2699 याच्यावर 2 वस्तू तुम्हाला फ्री दिले जाणार म्हणजे एक लायटर तुमचं लायटर पाणी चालते का ते पाण्यात पडलं तर जे मी लायटर देणार ते वॉटरप्रूफ देणार ते वॉटरप्रूफ पाणी बी चालणार आहे आणि एक नळी देणार आहे ऑरेंज कलरची आपली डबल कोटिंगची आहे आमची जी सूर्या कंपनीची ओरिजिनल ती टेबल कोटिंग त्याच्यावर फ्री दिली जाणार आहे एक शेवटचा प्रश्न आहे अचानक तुमच्या टाकीला हे नसताना हे असताना असं झाड लागला तर तुम्ही विजवणार कसं तुम्ही हिला झाड लागला टाकीला तर हे नसताना बरं हे नाही असं समजा तुम्ही ते असताना रेगोटा असताना ओल्या कपड्याने बरोबर अजून बादली बकेट उलटी मारली अजून पिठाचं कणिक जे तुम्ही पिठा करतात ना त्याच्याने येऊ शकतं पण तो आणि रेती मातीने येऊ शकतं पण अशा एवढंच रेती माती महिला बाहेर जाऊ शकत नाही पिठाचं कणिक म्हणशाल तुम्ही असं कुठल्या प्रॉब्लेम तुम्ही पीठ रगडू शकत नाही त्या टायमाला उसत नसतो बकेट दिदीने सांगितलं तसंही करू शकतो पण ज्यावेळेस आपली मोकळ्यामध्ये टाकी राहील त्यावेळेस पण सध्या आपली गॅसची हंडी कुठे किचन खाली साधारण ती 4 फुट जात नसतात पण महिला कुठली वस्तू ठेवत असतात त्यामुळे ते पॅकिंग असते बरोबर तुम्हाला फक्त
650 जण आहे, तो फक्त 108चा प्रेशर ऑफ करतो बघा. गरम झालं का? चालेल गरम झालं का पा? दिदी चालेल. कशी वाटली माहिती? मस्त वाटलं. तिची 30 वर्ष लाईफ ही लाईट नळी तिची, त्याच्यावर ही ऑरेंज कलरची बघा इथे ऑरेंज कलरची, आणि ते एक लाईटर चालू आहे ना ताई बघा, चालू आहे ना. तिला असं पाण्यात बी काय ठेवलं तुम्ही दिवसभर तरी सुद्धा चालूच राहणार. हिची 5 वर्ष पीस टू पीसची गॅरंटी. आता साधारण आपण कुठली वस्तू घेतो ती वस्तू आपल्याला, आता तुम्ही मोबाईल घेतला असेल, दीदी मोबाईल घेतला, मोबाईलची वॉरंटी गॅरंटी, दीदी मोबाईलची गॅरंटी असते वॉरंटी असते? वॉरंटी असते बरोबर. हे आपल्याला डायरेक्ट पीस टू पीस, म्हणजे हे खराब होतं नाही, हे डायरेक्टली आपल्याला पीस टू पीस बदलून मिळतं, रिपेअरिंग होत नाही, ते पीस टू पीस बदलून मिळतं आपल्याला बस.